सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे याला संक्रमण असे म्हणतात. संक्रासूर आणि किंक्रासूर अशा दोन राक्षसांना देवीने अनुक्रमे संक्रांतीच्या दिवशी व पुढील दिवशी ठार मारले, म्हणून या दिवसांना नावे पडले आहेत. ही संक्रांती देवी दरवर्षी निरनिराळ्या वाहनावरनं येते. तिची निरनिराळ्या वस्तूवर दृष्टी पडते व त्याचे दुर्भिक्ष होते असे समजले जाते. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच मकर संक्रमण असे म्हणतात. हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला असतो. या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीत जातो. दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. सूर्याला व देवाला तीळ व गुळाचा नैवेद्य दाखवतात. बायका या दिवशी सुगडाचा वसा सवाष्णीला देतात. सुगड बोळकी यांना हळदी कुंकवाची बोटे उठवावीत. वसा 5 सुगडी 5 बोळकी सुगडावर झाकण. सुगडी 5 प्रकारच्या धान्याने भरावीत. गहू, ज्वारी, बाजरी, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ वगैरे, तसेच गव्हाच्या लोंब्या, गाजर, पावट्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, ऊसाचे कर्वे, हरभऱ्याचे घाटे, तीळ, गुळ प्रत्येक सुगडात घालावेत. प्रत्येक बोळक्यात व सुगड्यावरील झाकणात घालावेत व हे सर्व पाटावर ठेवावे. सुगडावर 1 खण पसरावा. हा वसा सवाष्णीला बोलावून आपला पदर सुगडाला लावून तिचा पदर सुगडाला लावावा. अशा तऱ्हेने वसा द्यावा. 2 बोळकी सवाष्णीला द्यावीत. 3 बोळकी आपल्या घरी ठेवावीत. म्हणजे लेकुरवाळीने वसा दिला व लेकुरवाळीने वसा घेतला असे समजतात. संक्रांतीच्या पुण्य काळात शंकराच्या मंदिरामध्ये तिळाचा तेलाचे दिवे लावतात. तीळ तांदूळ यांनी शंकराची पूजा करतात. दाने देतात. नमस्कार.